सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळा 2027च्या तयारीचा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी आज सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विकास कामं, पायाभूत सुविधा आणि यात्रेकरूंना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. नाशिक दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी जिल्हा परिषद कार्यालयात कुंभमेळा 2027च्या तयारीचा आढावा घेतलाय. या बैठकीला कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास कामांची, पायाभूत सुविधांची आणि विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती राज्यपालांना सादर करण्यात आली. यात्रेकरूंची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कुंभमेळ्यासाठी भारतासह परदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत सर्व कामं विहित मुदतीत आणि उच्च गुणवत्तेनं पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. तसंच विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. बैठकीनंतर राज्यपालांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीची माहिती घेत आवश्यक मार्गदर्शन केलंय. सर, आज राज्यपाल महोदय आले होते, काय मीटिंग झाली कुंभमेळा संदर्भात, काय करणार? महामहिम सन्माननीय राज्यपाल महोदयांनी आज कुंभमेळा अथॉरिटीमध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भातला संपूर्ण जे प्लॅनिंग आहे त्या अनुषंगाने सगळा आढावा घेतला. अथॉरिटीमध्ये संपूर्ण अथॉरिटीची टीमनी माननीय राज्यपाल महोदयांना आपले जे वेगवेगळे प्लॅन्स आपण कुंभमेळ्यासाठी करतो आहे त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्लॅन असो, घाटांचा प्लॅन असो, साधुग्रामची प्लॅनिंग आहे, पार्किंग मोबिलिटीची प्लॅनिंग आहे, कल्चरलचं काय प्लॅनिंग आहे, सिटी ब्युटिफिकेशनची प्लॅनिंग आहे, सगळे जे आमचे प्लॅनिंग आहे प्लस जे वेगवेगळे काम आपण हाती घेतले तो महाराष्ट्र शासनाचे अथॉरिटीचे मार्फतचे काम, त्याच्या व्यतिरिक्त आपले महाराष्ट्र शासनाचे इतर विभागाचे काम प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वेगवेगळे विभागाचे कामांचं सुद्धा सन्माननीय महोदय गव्हर्नर साहेबांना आढावा देण्यात आला आणि त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शनसुद्धा प्राप्त झालं. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.